नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पांडुरंग नरसिंग बोदले, संचालक धरतीधन ॲग्रोसाइन्स जळगाव. शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ स्पेशल जो आहे तो मागील काही दिवसापासून आपण अत्यंत एक दुःखद बातमी पाहतोय. ज्या बातमीमध्ये एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यांनी टरबूज सेवन केलं, टरबूज खाल्लं, टरबूज खाल्ल्यानंतर त्यांचा दुर्दैवी अंत झाला. शेतकरी बंधूंनो, ही बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्रभर पसरली आणि मग पेपरमधील मथळेच्या मथळे येऊ लागले की टरबूज अत्यंत घातक आहे किंवा टरबुजानेच या लोकांचा मृत्यू झाला. शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या, आपण या टरबूज पिकाकरता उन्हातानाचा विचार न करता, थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतीमध्ये अहोरात्र कष्ट करत असतो. फक्त काही क्षणामध्ये त्याला एक लेबल लावून टाकतात. लक्षात घ्या, आजचा माझा वेशही वेगळा आहे, आजचा विषयही वेगळा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे टरबूज आहे, हे टरबूज उन्हाळ्यामध्ये आपल्या या शरीराला थंडावा देतं. हे टरबूज जे आहे अतिशय पौष्टिक आहे, आपल्या शरीराला अतिशय चांगल्या प्रकारे पोषण देण्याचं काम हे टरबूज करतं. आणि म्हणून डॉक्टरही आपल्याला बराच वेळा सांगतात की उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने टरबूजाचं सेवन केलं पाहिजे. एवढंच नाही तर आपले काही मुस्लिम बांधव रोजा सोडत असताना सुद्धा प्रामुख्याने या टरबूजाचा वापर किंवा या टरबूजाचा उपयोग उपवास सोडण्याकरता करतात. आपणही आपला प्रत्येक उपवास या टरबुजाकडेच पाहतो. त्यामुळे हे टरबूज आपल्याला नवीन नाही, परंतु टरबुजाविषयी आता बऱ्याच वेळा शहरामधील प्रामुख्याने राहणाऱ्या या लोकांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका आहेत. हे टरबूज नेमकं पिकतं कसं, किंबहुना या टरबुजाला लाल करण्याकरता काही प्रमाणामध्ये इंजेक्शनचा वापर केला जातो. अशा काही गैरसमजुतीतून या टरबुजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा बदलत चाललेला आहे. तर या व्हिडिओद्वारे मला एवढंच सांगायचं आहे, टरबूज पिकवण्याकरता कोणत्याही इंजेक्शनचा वापर केला जात नाही. टरबूज पिकवण्याकरता प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर केला जातो, रासायनिक विद्राव्य खतांचा वापर केला जातो. आणि टरबूज पीक घेत असताना लक्षात घ्या, याच्यात कोणत्याही प्रकारे घातक विषारी द्रव्यांचा वापर शेतकरी बंधूंकडून केला जात नाही. शेतकरी हा काबाड कष्ट करतोय, उन्हातानाचं शेतामध्ये काम करतोय आणि सांगायला अतिशय दुःख होतं मित्रांनो, एवढं कष्ट करून सुद्धा शेतकऱ्यांच्या हातामध्ये कधी कधी निसर्गाचा प्रकोप जर झाला तर वजाच येतं, अधिक काही सुद्धा राहत नाही. म्हणजे उणे शेती आपल्याला करावी लागते. आणि शेती करत असताना शेतकरी राजा हा एवढा दिलदार आहे, तुम्ही जर त्याच्या शेतामध्ये गेला तर तुमची पिशवी भरल्याशिवाय तो शेतकरी तुम्हाला कधीच असा एकटा किंवा मोकळ्या हाताने माघारी पाठवत नाही. एवढा दिलदार जर शेतकरी असेल तर हा शेतकरी राजा आपण ज्यांना बोलतो, ज्याला आपण बळीराजा बोलतो, तो बळीराजा कशासाठी त्याच्यामध्ये विषारी द्रव्यांचा वापर करेल. त्यामुळे पहिलं तर माझी नम्र विनंती आहे सर्वांना की आपल्या मनातून ही गैरसमजूत काढून टाका की या टरबूज पिकामध्ये काही प्रमाणामध्ये इंजेक्शन दिलं जातं किंवा विषारी द्रव्यांचा वापर होतो. असा कुठल्याही प्रकारे विषारी द्रव्यांचा या टरबूज पिकामध्ये वापरलं जात नाही. राहिला विषय दुसरा, ज्यावेळेस दुर्दैवाने या 4 व्यक्तींचा मृत्यू झाला तर मेडिकल रिपोर्ट्स येणं बाकी आहे. बराच पेपरमध्ये याच्याविषयी बातम्या ज्यावेळेस आल्या त्यावेळेस खरंच मन हेलावून टाकणारी घटना आहे, अतिशय दुःखद अशी घटना आहे. नक्कीच त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. परंतु काही पेपरमध्ये याच्याविषयी त्यानंतर बातम्याही आल्या, काही ठिकाणी मेडिकल रिपोर्ट्स येणं आलं की नाही याच्याबद्दल आमच्या मनामध्ये अजूनही द्विधा अवस्था आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, त्यांनी खात असताना ते हायजेनिक होतं का हा पहिला प्रश्न येतो. त्यानंतर आपण ज्यावेळेस आयुर्वेदानुसार कोणत्या गोष्टी केव्हा खाल्ल्या पाहिजेत किंवा बऱ्याच वेळा काही गोष्टींचं शेतामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस एखादं औषध वापरतो त्यावेळेस दोन्ही औषधं एकत्र मिक्स होत नाहीत किंवा 3 औषधं एकत्र मिक्स होत नाहीत, याला आपण कॉम्पॅटॅबिलिटी म्हणतो. तशीच कॉम्पॅटॅबिलिटी आपण एखादं अन्न ग्रहण करत असताना त्याच्याविषयी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या स्थितीमध्ये आपण बिर्याणी खाल्ली, बिर्याणीचा उल्लेख इथं कोणी करत नाही, उल्लेख करत असताना टरबुजामुळे मृत्यू हा विषय समोर येतो. त्यामुळे तसं बिलकुल नाहीये. सुरुवातीला त्यांनी बिर्याणी खाल्ली आणि बिर्याणी खात असताना सुद्धा ती कोणत्या परिस्थितीमध्ये होती, नक्कीच ती ताजी होती की शिळी होती किंवा त्याच्यावरती अजून काही प्रक्रिया झालेली आहे का, त्या प्रक्रियेमुळे त्याच्यामध्ये काही बदल झाले का, हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे एकट्या टरबुजावरती दोष देणं अतिशय चुकीचं वाटतं. त्यामुळे सर्वांची मी पुन्हा एकदा माफी मागतो. परंतु माझ्या या शेतकरी राजाला ज्यांनी अथक कष्टातून हे टरबूज पीक उभं केलेलं आहे
आतापर्यंत एवढ्या वर्षापासून आपण टरबूज खातोय, आतापर्यंत कधीही हे टरबूज बदनाम झालं नाही जेवढं आता होतंय. त्यामुळे उन्हाळा सुरू आहे. आज जर आपण बघितलं तर 29 एप्रिल 2026 आहे आणि या रणरणत्या उन्हामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र तापतोय, टरबूज बिनधास्त खा आणि या उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा, स्वतःच्या शरीराचं संरक्षण करा. आपण आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा सजग करा की टरबूज खाणं हे आपल्या शरीराला नक्कीच फायदेशीर आहे.